प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी एक महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे। त्यांनी या तारखेपासून पाऊस बंद होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ती ऑडिओ आपण पूर्ण ऐकूया। हॅलो, डक साहेब नमस्कार। बोला ना. डक साहेब तुम्ही आता एक अंदाज दिला की 30 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे हा। हो, तर शेतामधील कामे आटपून घ्या सर। मग पाऊस असल्यावर कामं कशी आटवायची शेतकऱ्यांनी? आता आता तर मला सांगा, आता इथं ना हं हे देवगाव फाटे आहे, आता इथं वापस आहे, आता येणं करायला पाहिजे. ज्यांच्याकडे नाही ते नुसतं ठेवायचे. हा आणि सर पाऊस बंद कधी होईल नेमकं? कारण इसला काय व्हायलंय दररोज थोडा वेळ पाऊस येतच आहे। हा, मग कसं आहे, जशी वेळ भेटेल तसं करावं लागणार आहे, नाही तर मग बंजाड्या होत्या ना. पाऊस बंद कधी होईल हा नेमका? इसला होईल एकदम, असा बंद होणार नाही. 1-2 तारखेला थोडी उघाड भेटेल. थोडी समजा 1-2-4 दिवस उघड भेटेल परत आता आपला। इकडल्या भागात ना, आता मी आता हे काय संभाजीनगरवरून येलो ना, हा आता यायच्या चांगल्या वापस आहे, ते काही करायला तयार नाही. ज्यांच्याकडे पाऊस येतो त्यांना करू वाटायला. हा विषय वेगळाच झाला आता ह्यो। हम्म. आणि सर आता पेरण्या गिरण्या कधी होतील? समजा मान्सूनचा पाऊस कधी? जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात सगळं. आणि मान्सूनचा पाऊस याच्या पाठीमागूनच येतोय, दुसऱ्या आठवड्यात येईल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस येईल आहे की नाही? हो, बरं तसं 7 येईल एखादं. 7 जूनला का? हो. बरं चालते धन्यवाद सर। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपण ऐकलत की पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 1 तारखेपर्यंत हा अवकाळी पाऊस बंद होऊन लवकरच मान्सून म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होईल। त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे ही आज आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे की तो आत्ताचा जो अवकाळी पाऊस आहे तो सुद्धा बंद होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।